सुप्रभात मित्रांनो, सकाळ सकाळ स्वागत आहे तुमचं उमेश मिसाळ ब्लॉग्स या चॅनलमध्ये। आज आपण पुण्यापासून 42 किलोमीटरवर यवतजवळील मेहर रिट्रीट या फार्म हाऊसला भेट देणार आहोत आणि हा फार्म हाऊस पूर्णपणे एक्सप्लोअर करणार आहोत। सो मित्रांनो, थोड्याच वेळात आपण निघत आहोत। बघूयात आपली ही एक दिवसाची सहल कशी होती। या ठिकाणी पेडल गो कार्टिंग या फार्म हाऊसमध्ये आपल्याला दिलेलं आहे। अतिशय सुंदर इन्व्हेन्शन आहे, तुम्ही पाहू शकता। फक्त तू खा, आम्हाला नको खाऊ घालू। नमस्कार मित्रांनो, आपण आता लहान मुलांसाठी डॅशिंग कार सारखाच प्रकार आहे, इन्व्हेंटेड आहे। त्या ठिकाणी आलेलो आहोत। व्यायाम पण होणार तुमचा आणि मजाही येणार। क्या बात आहे, मस्त। नमस्कार मित्रांनो, आपण आता हे नवीन वेल बघितलेलं आहे, त्याचं आपल्याला नाव माहीत नाही आहे, तर हे आमचे मित्र अमर शहाणे हे आपल्याला ह्या वेलाबद्दल माहिती देत आहेत। नमस्ते, आपण आता सध्या यवत येथील मेहर गार्डन येथे उभे आहोत आणि या गार्डनमध्ये आम्ही हा छान असा वेल बघितलाय आणि त्या वेलचं नाव आहे, हे वेलवरती जे फूल दिसतंय ते फुलाला
बदक फुल असे म्हणतात आणि हा बदक वेल आहे. हे फुल एकदम बदकासारखं दिसत आहे, त्याच्यामुळे ह्याला बदक वेल असे नाव दिलेले आहे. थँक्यू सो मच ही माहिती दिल्याबद्दल. मित्रांनो, हा जो बदक वेल आहे, ह्या बदक वेलाला तुम्हाला असं वाटेल हे स्कार्फ लटकलं आहे, परंतु हे स्कार्फ नाही आहे, तर ते फुललेलं फूल आहे बदक वेलाचं. हे अशा पद्धतीने ते फूल दिसते आणि हे त्याच्या खाली शेंगा दिसत आहेत. ह्या शेंगा आहेत आणि हे बदक वेल आहे. अतिशय येईल ना नंबर आपला. नवीन प्रकार बघायला मिळाला वेलामधला. असं सहजासहजी हे आपल्याला कुठं बघायला मिळणार नाही. आपल्याला मेहर फार्म मध्येच हा वेल बघायला मिळेल. तुम्हाला या ठिकाणी बैलगाडीत बसण्याचा आनंद देखील घेता येतो. या अशा तऱ्हेने इथं बैलगाड्या आहेत आणि तुम्हाला खूपच गावाकडील आनंद या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. मस्तपैकी तिकडे ह्या बैलगाड्या अशा वळाल्यात. आता या ठिकाणी वळून त्या परत ह्या चक्कर मारून या ठिकाणी परत येणार. हे बैलगाडी स्टेशन आहे. सत्तावीस एकरामध्ये हा परिसर पसरलेला आहे आणि या 27 एकरात मेहर फार्ममध्ये आपल्याला बरंच काही ॲक्टिव्हिटीज बघायला मिळतात. खूपच कन्सेप्ट छान आहे. लोक या ठिकाणी येतात आणि सगळ्या गोष्टींचा आनंद घेतात. मगाशी आम्ही रसही पिला, का सुंदर रस होता, काय सांगू तुम्हाला. सायकल देखील रेंटवर मिळतात. काही जण बॅडमिंटन खेळण्याचा आनंद घेत आहेत. ह्या बैलगाड्या ह्या साईडने गेलेल्या आहेत. त्या साईडला क्रिकेट चालू आहे. इकडे बॅडमिंटन, इकडे प्लेग्राऊंडच आहेत. आता ह्या टुवर्ड्स कोकण कॉर्नर कडे आपण जात आहोत. सायकल ट्रॅक आहे. सगळा परिसर शेतांनी बहरलेला आहे. मित्रांनो, आपण आता कोकण कॉर्नर हे मेहर फार्म मधलं सर्वात सुंदर असं ठिकाण, हे ठिकाण पाहायला जात आहोत. सो गाईज, बघूयात. तुम्ही पाहू शकता हा रोड. इथली सुंदर अशी आंब्याची झाडं आहेत. बरेच वेगवेगळ्या प्रकारची झाडे आपल्याला बघायला मिळतात. ह्याला मोहरसुद्धा आला आहे. आंब्याला मोहर आला आहे. हा तुम्ही बघू शकता, ह्याला नुकताच मोहर फुटलेला दिसतो आपल्याला. आणि हे छोट्या छोट्या कैऱ्या आहेत. ह्या काही दिवसांनी त्याचं ह्या अशा कैरीमध्ये रूपांतर होईल आणि नंतर आंबा आपल्याला मेपर्यंत आंबा खायला मिळेल. परंतु हे ऑफ सीझनलच दिसतंय. लवकरच आंबा दिसेल आपल्याला. माझ्या मते मेच्या आधीच दिसेल आंबा. ऊसाची शेती आहे आणि ही सगळी आंब्याचीच झाडं दिसतात आपल्याला. खूपच सुंदर असा परिसर, निसर्ग संपन्न. आणि एक सुंदर असं मला झाड दिसलंय. त्या झाडाचं नाव मला माहीत नाही आहे. अरे करवंदाचं झाड. हे नाही, हे पांढरा वेल कसलं आहे. हे झाड वा वा, मस्त झाड आहे. ह्याला शेंगा आहेत कसल्या तरी. नाही, पानच आहेत. पानं आहेत आणि वरची फुलं आहेत.
केळीचं फूल. आणि या ठिकाणी आपल्याला आर्चरी, अच्छा हे केळीचं म्हणजे केळी काय म्हणता येईल याला, कळी, केळाची कळी, केळफूल, क्या बात आहे. आपल्याला या ठिकाणी आर्चरी दिसून येते आहे, आर्चरी आहे. आपण आपल्याला खेळायचं असेल तर इथून घेऊ शकतो. क्या बात. या बाजूला रायफल शूटिंग आहे आणि इथे आर्चरी. या बाजूला काय आहे, इकडे चेस आहे. या ठिकाणी चेस आहे, टेबल टेनिस आहे. आणि हे बच्चे कंपनी इथं चेस खेळताना दिसतात. खेळता येतं का रे? हां, काय बोलतो, काय नाव तुझं? परम. टाइमपास खेळतो. कॅरम पण आपल्याला दिसून येतं. छानच. करवंद आहे, करवंदाचं झाड आहे. आत्ता नाही, आत्ता सीझन आहे, आत्ताशी फुलं यायला लागली त्याला. आत्ताशी फुलं आली, ते वाळून गेलेले आतमध्ये ते. करवंद नाही मिळणार आपल्याला, पण हे करवंदाची जाळी आहे किंवा वेल आहे. वेल नाही म्हणत त्याला, जाळीच म्हणतात करवंद. हे चिकूचं झाड आहे. चिकू आहेत लागलेले याला. तर या ठिकाणी फंक्शन आहे आणि आपण ते थोडंसं अटेंड करणार आहोत. आणि नंतर आपण मेहर फार्मची टूर घेणार आहोत. हा आपण कोकण कॉर्नरला आलेला आहे. त्यांनी इथं कॅफेटेरिया ठेवलेला आहे. सो गाईज बघूयात. आल्याबद्दल धन्यवाद. परत एकदा धन्यवाद. अशोकजी कायगावकर यांनी त्यांना सन्मानित करावं.
मेहर रिट्रीट फार्ममधनं या कोकण स्थळी आलेलो आहोत. मित्रांनो, आज आपण आता या फार्म हाऊसमध्ये खूप सारी मजा केली आणि अतिशय सुंदर असे हे वातावरण आहे. आत्ताच आपण जो ड्रोन शॉट बघितला तो हा कोकण कॉर्नर म्हणून या फार्म हाऊसमध्ये प्रसिद्ध आहे. खूप सारी नारळाची झाडी आणि त्याचबरोबर इथं कॅनल टाईप त्यांनी पाणी सोडलेलं आहे. त्याबरोबर वॉटरफॉल आहे. अप्रतिम असा हा नजारा बघायला आपल्याला इथं मिळतो आणि खरंच खूपच सुंदर आहे. अतिशय म्हणजे आपण ज्यावेळेस म्हणतो ना की एक दिवस सहल करायची असेल तर हे अतिशय उत्तम ठिकाण आहे की या ठिकाणी आपल्याला एक दिवस सहल करण्यासाठी योग्य असा हा आहे. तिथे सायकलीसुद्धा आहेत. तुम्ही आता सायकली बघितल्यात. म्हणजे काय नाही असे ह्या फार्म हाऊसमध्ये सर्व काही आहे. 27 एकराचा हा फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसमध्ये कोकण कॉर्नर तसेच बोटिंगची सुविधा आहे. त्याचबरोबर इथे खेळायला खूप सारं आहे. सकाळचा नाश्ता आहे, दुपारचं जेवण आहे आणि मात्र 1200 रुपयामध्ये हे सगळं आपल्याला इथं उपलब्ध होतं. मित्रांनो, पुण्यापासून अगदी 42 किलोमीटरच्या अंतरावर आपण हे ठिकाण असल्यामुळे इतकं सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्याला इथं पोहोचता येतं. सोलापूर हायवेने आपण स्ट्रेट आलो की यवतच्या पुढे आपल्याला एक फाटा लागतो. त्या फाट्यावरनं आतमध्ये खुडबाव म्हणून गाव आहे. खुडबाव खामगाव रेल्वे स्टेशन क्रॉस करून आपण आतमध्ये आलो
की आपल्याला हे ठिकाण आपल्याला इथं मेहर फार्म हाऊस मेहर रिट्रीट फार्म हाऊस आपल्याला भेटून जाते. खूपच सुंदर असं ठिकाण आहे. तुम्ही या ठिकाणी आवर्जून येऊ शकता. कार्यक्रम अजून संपलेला नाही आहे, तरी आपण आता कार्यक्रम संपण्याची वाट न बघता आपण पुढचा परिसर बघायला जाऊया. श्रवणी मनोहर मकर कुंडले फुल्लगल्ल कर्णाक दीर्घ सुप्रसन्न लोचने. तर ह्या फार्म हाऊसच्या परिसर जो आहे तो आपण वर जाऊन पाहणार आहोत. ऑब्झर्वेशन टॉवर टेहनी मनोरा या ठिकाणावरून आपल्याला ह्या फार्म हाऊसचा संपूर्ण परिसर बघता येतो. सो गाईज चला वर जाऊ, वरनं काय दिसतंय ते बघूया. आपण आता या टॉवरवर आलेलो आहे आणि या टॉवरवरून आपल्याला मागचा परिसर दिसतोय. या बाजूला म्हातोबा तलाव आहे, तो व्हिडिओमध्ये दिसतो का नाही आय डोंट नो, परंतु ह्या बाजूला म्हातोबा तलाव आहे. आणि हा सुंदर असा हा फार्म हाऊसचा परिसर तुम्ही पाहू शकता. हे प्लेग्राऊंड आहे, इथे क्रिकेट खेळतात मुलं. त्याचबरोबर या ठिकाणी डायनिंग हॉल आहे आणि स्नॅक सेंटर पलीकडे आहे. त्याच बाजूला स्नॅक सेंटर आहे. खूप सुंदर असा परिसर आहे, अतिशय सुंदर. मित्रांनो बघू शकता तुम्ही येथील प्रॉपर्टी ही साधारण 27 एकरात पसरलेली प्रॉपर्टी आहे. या प्रॉपर्टीच्या भोवताली आणि प्रॉपर्टीमध्ये खूप सारी झाडे आहेत. तुम्ही हे प्लेग्राऊंड बघताय, त्या बाजूला तर नारळाची झाडे खूप दिसून येत आहेत, खूप प्रमाणात दिसून येत आहेत. हे खाली गार्डन आहे, इकडे डायनिंग आहे, पलीकडे स्नॅक सेंटर आहे. अतिशय सुंदर असा परिसर. मित्रांनो आपला ड्रोन क्रॅश झाला आणि आता ड्रोन शॉट घेता येणार नाही, कारण त्याला मी पॅक करून ठेवलेला आहे. त्याला सर्व्हिसिंगला द्यायला लागेल. तर त्याचं गिम्बलला काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. माहीत नाही आता किती खर्च येईल, त्याला काही अंदाज नाही. काहीच फार वाईट वाटलं, काय हरकत नाही. परंतु आपल्याकडे मोबाईल आहे, मोबाईलच्या साह्याने आपण शूटिंग करूया. यस. जेवणामध्ये वांग्याची भाजी, लापशी, जिलेबी, मठ्ठा, भाकरी आणि पापड आणि भाजी आणि कोशिंबीर
असा उत्तम बेत दिलेला आहे. वरण भात आहे. आणि आमची मावशी, हिला ओळखतच असाल, ही प्रसिद्ध झालेली आहे पूर्ण महाराष्ट्रात. ही आमची आई, हे आमच्या मामी आणि हे आमचे मामाश्री. हे अनिल कपूरचे दुसरे भाऊ आहेत. मिशा फारच पांढरे झालेले आहेत. आता ॲनिमल पिक्चर बघितलाच असेल तुम्ही, त्यात अनिल कपूरने जी भूमिका साकारली आहे ही आहे जयललिता. आणि हे कोण आहे पिलू? हे कोण आहे? दीपा नाही का? तिची मुलगी आहे. ही दीपा, मला नाही माहिती. ओके, मस्त मेनू आहे. मराठमोळा सगळं घेतलेलं आहे. कोशिंबीर, भजी, जिलेबी, लापशी, वांग्याची भाजी, माठातलं लोणचं, ठेचा, भाकरी आणि अतिशय चवीने खात आहे. क्या बात. ट्रॅक्टर राईड, झोके खेळत आहेत सगळेजण. आणि ह्याच बाजूला स्विमिंग टँक देखील आहे. हा आमचा हिरो श्रेयांश. ओके, जा पलीकडं. पलीकडं पाय टाकून जा ना, असं वरून पाय टाकून जा पलीकडे. ट्रॅक्टर राईड. पुढे बसायचं ना सगळ्यात. पडशील. इथं उभा राहतो का असा? इथं उभा राहतो फक्त. हाय श्रेयांश. हॅलो कर. हॅलो, हाऊ आर यू? आय एम एन्जॉयिंग. मजा कर आता काय? आय एम एन्जॉयिंग. कसा हलते बघ. नमस्कार मित्रांनो. आता ही मगाशी गेलेले ट्रॅक्टर आता परत येत आहे. तुम्ही पाहत आहात हा संपूर्ण परिसर. साधारण 1 किलोमीटरची ट्रॅक्टर राईड मिळते. अशा तऱ्हेने ही ट्रॅक्टर राईड परत आलेली आहे. येस. नमस्कार मित्रांनो. मेहर फार्म्समध्ये आपल्या बरोबर हे मित्र कंपनी दिसत आहेत. हे तुम्ही कुठून आलात मित्रांनो? कारेगाव. कारेगाव म्हणजे कुठं आलं? कारेगाव याच्या शिक्रापूर. शिक्रापूर, रांजणगाव, शिक्रापूरवरून आला. हो. कधी आला? सकाळी किती वाजता आला? 9:30. आल्यानंतर काय काय कसं वाटलं हे मेहर फार्म? अतिशय खूप छान आहे मेहर रिसॉर्ट. अच्छा. हो. काय सांगताल? सकाळपासून कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी केल्या? खूप स्विमिंग पूल आहे, ट्रॅक्टर राईड आहे. ओके. हो, सब भरपूर आहे. जेवण आहे. जेवण भारी होतं का? जेवण हो, अतिशय भारी आहे जेवण. अच्छा. ओके. ओव्हरऑल होता, उसाचा रस होता,
अच्छा सायकली होत्या. सायकल राईड आहे, ठीक आहे. बग्गी राईड, बैलगाडी पण होती. बैलगाडी पण आहे. क्या बात है. म्हणजे पण आम्ही खूप मजा केली. खूप मजा केली. हो. तुम्ही एकाच ग्रुपचे आहात का? एकाच एज ग्रुपचे आहात का? एकाच ग्रुप. एका कॉलेज मधले आहात का? एकाच. हा कोणतं कॉलेज? संजय टेक्नोप्लास्ट. संजय टेक्नोप्लास्ट. कंपनी म्हणजे सगळे जॉबला आहात. हा, जॉबला. ओके ओके. कुठल्या कंपनीत आहात? संजय टेक्नोप्लास्ट. हा. ओके ओके. चला म्हणजे तुम्ही प्रॉपर इथले Proper नांदेड. नांदेड हा, नांदेड. इथं कारेगावला जॉबसाठी आले. जॉबसाठी आले. ओके ऑल द बेस्ट. चलो कसं वाटलं एकदा पुन्हा एकदा सांगा प्रेक्षकांना. खूप छान वाटलं. खूप छान. इथं यायला पाहिजे का नाही प्रेक्षकांनी? यायला पाहिजे. अतिशय छान सुंदर आहे. वाटलंच तुम्ही येऊन बघा. ओके थँक्यू सो मच. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं उमेश मिसाळ व्लॉग या चॅनलमध्ये. तुम्ही पाहत आहात उमेश मिसाळ आणि मित्रपरिवार. आज आपल्यासोबत आहेत लोणंदचे विवेक धामणकर. ते आपल्यासोबत ह्या मेहर फार्म संबंधित काही गोष्टी शेअर करणार आहे. सो गाईज ऐका त्यांचं म्हणणं काय आहे ते. आज मेहर फार्म इथे रविवारच्या दिवशी येण्याचा योग आला आणि उमेश मिसाळ माझे जे भाऊ आहेत, बंधू आहेत, मोठे बंधू आहेत, त्यांच्याशी भेटण्याचाही योग आला. मेहर रिट्रीट हे असं रिसॉर्ट आहे, जवळपास एक 20 ते 25 एकरमध्ये याचा विस्तार आहे. या रिसॉर्टमध्ये बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे झाडी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये हे रिसॉर्ट मस्तपैकी एक गावाकडची पद्धत लोकांना अनुभवायला यावी यासाठी तयार करण्यात आलेलं हे ठिकाण आहे. येथे खाण्याची, राहण्याची आणि पूर्ण एक दिवस फिरण्याची सोय आहे. आपल्याला पूर्णपणे गावाकडचा जो काही अनुभव घेता येईल तो आहे. हुरडा पार्टी येथे चांगली चालते. जेवणामध्ये मेनूच्या पद्धतींमध्ये पण गावाकडची चव आहे आणि अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये एक दिवस पूर्णपणे मोकळा घालवता येईल, एक शांत वातावरणामध्ये घालवता येईल व पूर्ण आपल्या फॅमिलीसोबत घालवता येईल असं हे एक ठिकाण आहे. धन्यवाद. तुमचे म्हणणे आपल्या मित्रपरिवारांपर्यंत पोहोचेलच. थँक्यू. थँक्यू. नको आतमध्ये कोकणात एखाद्या घुसलं ना नमस्कार. नमस्कार.
नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे उमेश मिसाळ व्लॉग या चॅनलमध्ये। आज आपण या श्रेयांश बरोबर गप्पा मारणार आहोत। आता ह्या बोटीत आपल्याला बसायचं आहे आणि ही बोट सर्वात अट्रॅक्शन ह्या मेहर फार्मचं आहे। सो गाईज, आपण जरासा भी वेळ न दवडता त्या बोटीत जाऊन आपण बसायचं आहे। सो चलो, परत बसायचं आहे आपल्याला। नाही, चलो बोटीत बसूयात। गाडी द्यायला चालू केलं काय वाटणार? अरे ठोको मंत्री हमको मऊ आहा, हे मऊ। नमस्कार मित्रांनो, आम्ही नौका विहारचा आनंद घेत आहे। मला गोव्याला कोला बीचला आल्यासारखं वाटते। साऊथ गोवा कोला बीच अतिशय खूपच सुंदर असा नजारा आहे। वाह, मजा आ गया। सही सही, कारंजे भारी, पाणी पण भारी आणि हा श्रेयांश पण भारी, सगळे भारी। माझा टाइम लॅप्स चुकला, दे माझ्याकडे, तू टाइम लॅप्स घे। हे विवेक धामनकर आहेत आणि हे अविनाश बेद्रे आहेत, ज्युनियर अनिल कपूर। आणि सुंदर असा निसर्ग, त्याच्या पुढे अविनाश बेद्रे भाऊ राहिला। आमचा श्रेयांश सगळं भारी। एक नंबर। ऐ कोंबडी पाळली, लाच कर। पलीकडच्या साईडला नमस्कार मित्रांनो, आता आम्ही परत एकदा बोटीमध्ये बसलेलो आहोत आणि आमची बोट ऑरेंज कलरची आहे। मस्त मजा वाटते। पुन्हा एकदा बोटीचा आनंद घेतो आम्ही। हा हा,
या ठिकाणी फार्म स्टोअर आहे. तुम्हाला ऑर्गॅनिक फ्रूट्स, ऑर्गॅनिक व्हेजिटेबल इथं मिळून जाते. तुम्ही पाहू शकता पालक, मेथी, कोथिंबीर. कांदे 130 रुपये 3 किलो आहेत. फार्म स्टोअरमध्ये काय आहे ते बघू आपण. तो गाईस खूप सारे फ्लॉवर्स ते सजवलेलं आहे आणि हँडमेड सगळं गिफ्ट्स पाहायला मिळते. मातीची भांडे, गिफ्ट्स. मसाले आहेत, कडधान्य आहेत. आमचं चहा आहे. वय वर्ष 14. वय वर्ष 14 आहे. अतिशय सुंदर प्राणी होता. मिल्क पिंक ब्रीड आहे आणि अतिशय खेळकर, उत्साही, उंदरासारख्या, हरणासारख्या उड्या मारणारा, पळत सुटणारा असा. पण आता वय झाले त्याच्यामुळे थोडा शांत बसलाय. घरी एकटा नाही राहू शकत त्याच्यामुळे तो इथेही पार्टी एन्जॉय करायला आलेला आहे. 14 वर्ष आहे. 14 वर्षाचा आहे. 14 इयर. आजच्या दिवसाबद्दल सांगा. इव्हेंटफुल होता. अख्खा दिवस इव्हेंटफुल होता. येस, एन्जॉयबल होता. बस एन्जॉयड इट. आई पप्पांची लग्नाची 50वी ॲनिव्हर्सरी, पप्पांचा 75वा वाढदिवस, आईंचा 71वा वाढदिवस असा कार्यक्रम होता मोठा. छान मेहर रिसॉर्टमध्ये छान ऑर्गनाइज होता. सगळ्यांनी खूप आनंद घेतलाय, एन्जॉय केलाय. सगळ्यांची अशी डे पिकनिक झालेली आहे आणि सगळे कार्यक्रम छान झाले. आम्ही आता हुरडाची तयारी. क्या बात है. म्हणजे तुम्ही पूर्णपणे गावाकडचाच अनुभव दिला आम्हाला. येस, गावाकडचा बैलगाडी राईड, त्याच्यानंतर बोट राईड. छान मजा आली आम्हाला. मस्त. थँक्यू. मजा केली ना सगळ्यांनी. येस. हे काय केलं तू? चमच्याचं दे ना. ते मला ते चटण्या ते ना. दोघींचे खराब आले. चटण्या दे इकडं. दोघींचे खराब आले. मेहर फार्म हाऊसच्या झुलत्या पुलावर आहोत. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.